15वीनंतर पुढे काय करण्याचा हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. त्याच वेळेस आपल्या नातू प्रतिष्ठानमधील एक शिक्षक विचारे सर म्हणून त्यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आता पुढे काय करणार आहेस. तर मी म्हटलं की आता बघू पुढे जॉबचं काहीतरी बघायचं, मुंबई पुण्यात जायचं आणि जॉब करायचा. तर सर म्हटले तुझ्याकडे 2 महिने आहेत का. तर 2 महिन्याचा एक कोर्स आहे असं त्यांनी मला सांगितलं. 2 महिन्याचा एक कोर्स आहे प्लंबिंगचा, तू करून घे म्हणून. तर माझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला होता की प्लंबिंग म्हणजे नेमकं काय, म्हणजे तर पाईप जोडणं तर एवढंच तर आहे. तर सरांनी मला समजावून सांगितलं की प्लंबिंग म्हणजे नुसतं पाईप जोडणं नसून त्यामध्ये वेगवेगळे पिक्चर्स येतात, त्यांची स्टँडर्ड हाईट येते, वॉल मिक्सर, डायव्हर्टर, वॉश बेसिन, वॉल माउंटेड कमोड, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. तर मी घरी विचारलं, घरून होकार आला आणि मी या कोर्सला जॉईन केलो. तर प्रथम प्लंबिंगमधलं प्राथमिक शिक्षण आम्हाला मुंडर हायस्कूलमध्ये देण्यात आलं. या शिक्षणामध्ये टेप मेजरमेंट, पाईपचे वेगवेगळे प्रकार, फिटिंगचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांना जोडण्याच्या पद्धती आणि त्यांना लागणारे टूल्स याविषयी माहिती देण्यात आली. आणि ही माहिती देता आम्ही प्रात्यक्षिक मुंडर हायस्कूलमध्ये रिपेअर मेंटेनन्सची कामं केली आणि मार्गदर्शनमधील इंग्लिश हायस्कूलमधली पण रिपेअर मेंटेनन्सची कामं केली. याचा चांगला जाणकार अनुभव आम्हाला आला होता आणि 1 महिना कसा गेला समजच नाही. त्यानंतर आम्ही 26 तारखेला पुण्याला गेलो आणि पुण्यामध्ये प्रॅक्टिकलसाठी पुण्याला गेलो होतो. तिथे आम्हाला ज्ञानदा गुरुकुल एक मोठी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये आम्हाला प्रॅक्टिकलसाठी नेण्यात आलं होतं. तिथे शिक्षणाव्यतिरिक्त वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. शिस्त असेल, समाजात कसं वावरायचं याची शिस्त लावण्यात आली. तिथे आम्हाला प्रथम सकाळी 5:30ला उठणे, 5:30ला उठणे असेल, त्यानंतर प्रार्थना, परत व्यायाम असेल, प्रत्येकाची स्वच्छता असेल, गुरुकुलची स्वच्छता असेल, त्यानंतर आमचा दिनक्रम चालू व्हायचा. पुण्यामधील ज्ञानदा गुरुकुलमध्ये एक जागवार कंपनीची मोठी अशी लॅब बनवण्यात आली आहे. त्या लॅबमध्ये कमोडचे वेगवेगळे प्रकार, वॉल माउंटेड कमोड असेल, फ्लोअर माउंटेड कमोड असेल, आपला ओरिसा पॅन असेल, इंडियन भांडं असेल, यासारखे विविध पिक्चर्स आम्हाला दाखवण्यात आले. त्या पिक्चरची वेगवेगळी स्टँडर्ड हाईट, ती कुठल्या स्टँडर्ड हाईटने बसवली जाते हे आम्हाला सांगण्यात आले. त्या पिक्चर लावण्यासाठी बसवण्यासाठी लागणारे वेगवेगळे टूल्स, वेगवेगळे पॉवर टूल्स यांची माहिती आम्हाला देण्यात आली आणि त्यांचं प्रात्यक्षिक आमचं एका लेजॉलवर झालं आणि आम्हाला आमचे 6 ग्रुप केले होते. त्या ग्रुपमध्ये प्रत्येक पिक्चर्स वाटून दिले आणि त्या पिक्चर्सची मांडणी आम्हाला करायला सांगितली होती. आणि या कोर्सचा मला पुरेपूर फायदा झालेला आहे आणि आता मी स्वतःचं काहीतरी करून या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या कोर्सचा वापर करणार आहे. या कोर्सबद्दल मला ज्ञानदा गुरुकुल आणि मुंडर तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान मुंडर हायस्कूलने मला वेगवेगळी माहिती दिली. याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आता लगेच चालू होणाऱ्या प्लंबिंग कोर्सला समाजातील मुलांनी सहभाग नोंदवावा असे मी आवाहन करतो. धन्यवाद.